मित्रांनो बघा, यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024 ला आलेला हा प्रश्न काही सेकंदात कसा सॉल्व्ह करायचा. काळजीपूर्वक लक्ष द्या, नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं हे समजणार आहे. प्रश्न वाचून घ्या, मोठा वाटला तरी त्रास करून घेऊ नका. एकदम इझी मध्ये या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. मित्रांनो प्रश्न वाचून घेतला तुम्ही. प्रश्नामध्ये काय सांगितलंय, एका क्रिकेटच्या सामन्यात म्हणजे एका क्रिकेटचा सामना आहे, त्याच्यामध्ये पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 आहे सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्या 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा केल्यात, किती धावा केल्या माहित नाहीत. धावा काढल्या व तो बाद झाला. आता ती सरासरी 25 झाली. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल की पहिल्या 9 खेळाडूंनी ज्या धावा केल्यात त्यांची सरासरी 24 आहे. नंतर जो 10वा खेळाडू आलाय, त्या 10व्या खेळाडूने किती धावा केल्या हे माहिती नाहीये. यस, पण 10व्या खेळाडूने ज्या धावा केल्या त्या केल्यामुळे सरासरी मित्रांनो 25 झालेली आहे. म्हणजे आधी होती 24, आता झाली 25. 1 ने वाढ झालेली आहे. म्हणजे बघा, हे 24 घ्यायचं अधिक मित्रांनो 1 ने वाढ झालेली आहे. सरासरी बघा 24 इथं 25, 1 ने वाढ झालेली आहे. म्हणजे 9 जणांची 24 सरासरी आहे आणि टोटल 10 जणांची 25. म्हणजे टोटल किती जण खेळाडू आहेत 10, म्हणून 10 घेतले आणि गुणिले वाढ कितीची आहे 1 ची, म्हणून 1 ठेवला. आता बघा 24 आहे तसंच, 10 एके 10 म्हणजे इथं 10 झालं. 24 आणि 10 झाले मित्रांनो 34 तुमचं उत्तर आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. समजून घेतलं की उत्तर येणार आहे, फक्त समजून घ्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्हाला यंदा वर्दी पाहिजे असेल तर टार्गेट खाकी बॅच जॉईन करा. 100% मित्रांनो तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि यंदा 90+ गुण घेण्यासाठी याचा खूप फायदा होईल, बेनिफिट होईल. सर्व विषयाची तयारी होते मित्रांनो. अधिक माहितीसाठी तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा SJN अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कोर्स जॉईन करू शकता.